नमस्ते, मी डॉक्टर कुणाल ओसवाल, जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन, हडपसर पारसमनी हॉस्पिटल. मी आज तुम्हाला सर्कमसिजन म्हणजे सुंता किंवा खतना या सर्जरीबद्दल थोडी माहिती देणार आहे. बऱ्याच जणांना लघवीच्या जागी एस्पेशली पुरुषांमध्येच चिरा पडतात, आग होते, त्या चिरा चिघळतात. याला बॅलनायटिस असं म्हणतात. बॅलनायटिस मध्ये ही लघवीची जागा सुजते, त्याच्यातून घाण पाणी यायला लागतं आणि हे स्पेशली हे लक्षण डायबिटीसच्या पेशंट्स असू शकतं किंवा डायबिटीसच्या पेशंटमध्ये हे कॉमनली पाहायला मिळतं. दुसरा असं इथलं एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फायमोसिस. म्हणजे काय तर लघवीच्या पुढची जी जागा आहे ज्याला फोर स्किन आपण म्हणतो, ती कातडी मागे न जाता ती इथे अडकते, तेव्हा ती पूर्ण मागं नाही जात आणि अशा कातडी ज्या पूर्ण मागे जात नाही याला आपण फायमोसिस म्हणतो. याचा प्रॉब्लेम असा असतो की मग ती जागा सेक्स करताना किंवा ही जखमी होते आणि ती तशी त्रास देते. तर याच्यासाठी सर्कमसिजन ही सर्जरी ॲडवाईस करतात. सर्कमसिजन याच्या आधी थोडीशी किचकट असं ऑपरेशन होतं, पण आता स्टेपलर सर्कमसिजन जी आम्ही रेग्युलरली पेशंट्समध्ये करतो हे आता खूप छान पद्धत आलेली आहे, विच इज व्हेरी सिम्पल, विच इज ब्लडलेस, विच इज पेनलेस आणि ही डे केअर प्रोसिजर. म्हणजे याला ॲडमिट व्हायचीही गरज नाही. तुम्ही या ऑपरेशन केल्यानंतर 1-2 तासानंतर आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो. इतकी सिंपल ही प्रोसिजर आहे. अँड आय विल जस्ट शो अ स्मॉल व्हिडिओ सो दॅट यू अंडरस्टँड दिस मेथड. इट इज अ व्हेरी सिंपल सर्जरी. असं हे स्टेपलर असतं ज्याने पुढची जी फोर स्किन आहे ही कट केली जाते. तर तुम्ही बघाल की एकदम कोरीव असं हे ऑपरेशन होतं आणि आडवं तिडवं न कापता एकदम कोरीव असं हे स्टेपलरनी पुढची फोर स्किन ही कट केली जाते आणि ही वूंड पण लवकर हील होते. सो आय वुड ॲडवाईस यू की इफ यू वॉन्ट, तुम्हाला जर सर्कमसिजन किंवा खतना किंवा सुंता हे ऑपरेशन करायचं असेल तर स्टेपलर सर्कमसिजन इज अन एक्सलंट मेथड and we regularly do it, and it is a very simple and painless method.